पाप आहे त्याला भरून घ्या. आणि देव म्हणत आहे असे कित्येक व्यक्ती आहेत या भूमीचा मी नाश करू नये म्हणून कुणी तर असं समोर येऊन थांबलं तर मी त्या व्यक्तीला वाचवलं. हालेलुया. आता तुम्ही म्हणत असाल माझी देवाला काय गरज आहे? तुमच्याद्वारे तो व्यक्ती जो नाश होणार आहे तुमच्याद्वारे वाचणार आहे. मला वाचणार आहे. कुणाच्याद्वारे? तुमच्याद्वारे. तुम्ही म्हणत असाल की माझी काय देवाला गरज आहे? हालेलुया. वाचा एक वचन, योहान 3:38. आता ही पहिली सेवा आहे. म्हणा पहिली सेवा. तुम्ही म्हणत असाल मी काय सेवा करणार पाळत आहे, मला चालता येईना, ना मला उठता येईना, ना मला बसता येईना, मी काय सेवा करणार देवाची? मला सांगा तर मी काय सेवा करू? वाचा 7:38. योहान 7:38. किती जणांना देवाची सेवा करायची? सेवा म्हणजे हीच नाही, पण आज वचनातून आपण शिकणार आहोत काय सेवा करायची. देवाला गरज आहे तुमची. मना गरज आहे. आपण देवाच्या नजरेत अनमोल आहोत आणि माणसालाच माणूस वाचवू शकतो. दुसरा कुठला तिसरा व्यक्ती कुठला येणारच नाही जगामध्ये. फक्त माणसाच आहे. तर कुठलं जनावर येणार आहे का आपल्याला वाचवायला? मनुष्याला मनुष्यच वाचवणार आहे. ज्या व्यक्तीचा नाश होणार आहे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी देवाने आपल्याला सेवा दिली आहे की त्या व्यक्तीचा नाश मी करू नये. का नाश करू? गॅप आहे.